विविध खात्यांचं राज्यमंत्रीपद मिळाल्यानिमित्त आमदार माधुरी मिसाळ यांचा क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या वतीनं विशेष सत्कार करण्यात आला। यावेळी माधुरी मिसाळ यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला। शांत राहणं आणि संयम आपण शाळेच्या शिक्षकांकडूनच शिकल्याचं त्यांनी सांगितलंय। मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या वतीनं माधुरी मिसाळ यांचा त्यांना शाळेत शिकवणाऱ्या पद्मा लाहुटी या शिक्षकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि वेस्टर्न इंडिया फोर्जिंगतर्फे नवरत्न वृद्धाश्रम आणि स्वामी अंगण वृद्धाश्रम या स्वयंसेवी संस्थांना 3 महिने पुरेल इतके धान्य तर शांतिवन वृद्धाश्रमाला गिजर भेट देण्यात आले। त्यावेळी त्यांनी हे मनोगत व्यक्त केले। यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, विश्वस्त व माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, विश्वस्त देवेंद्र भाटिया, सतीश कोंडाळकर, विनायक काटकर, प्रतीक खर्डेकर, राजेंद्र गादिया व इतर मान्यवर उपस्थित होते। संदीप खर्डेकर यांचे क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेले समाजकार्य मी अनेक वर्ष बघत आली आहे। अनेक कार्यक्रमात ही माझी उपस्थिती राहिली आहे। त्यांचे कार्य समाजोपयोगी असल्याचंही त्यांनी सांगितलं। क्रिएटिव्ह फाउंडेशन नेहमीच निस्पृहपणे समाजकार्य करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्थांच्या शोधात असते आणि मग अशा संस्थांना जे हवं ते उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असतो, असं क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी सांगितलं। सगळेच जण ज्या पद्धतीमध्ये म्हणजे असं म्हणतात की जन्माला कुठे आलो हे आपल्या हातात नसतं, पण आपण जाताना कुठल्या ह्याच्यात जातो ते आपल्या हातात असतं। आणि आम्ही सगळ्यांनी संघर्ष केलाय, संघर्षामधनं वर आलोय। पण आम्हाला आमचा संघर्ष सांगायला आवडत नाही। सांगत का नाही की कधी कधी असतं की पुढची पिढी असते, त्यांना असं वाटतं की हे आपल्याला काहीतरी हे करण्यासाठी आम्हाला मुद्दाम हे सांगतात। पण खरंच आम्ही सगळ्यांनी खूप संघर्षातनं आम्ही सगळेजण वरती आलेलो आहोत। आणि आज बाई आहे तिथे म्हणून नाही, पण मी उदाहरण सांगते की माझ्या आयुष्यामध्ये जे पण संकट येतील, जे पण चांगल्या गोष्टी होतील, या सगळ्याला मी खूप शांतपणे तोंड देण्याचं एकच कारण आहे। माझ्या शाळेमधला एक प्रसंग आहे। आम्हाला तपस्वीबाई मुख्याध्यापिका होत्या आणि बाईंना माहिती आहे की माझा नंबर नेहमी पहिला यायचा शाळेमध्ये। आणि शाळेमध्ये आम्हाला घरी खूप जागा नव्हती अभ्यास करायला, तर आम्हाला शाळेमध्ये 2 रूम उघडून द्यायच्या बाई आणि म्हणायच्या की तुम्ही इथे अभ्यास करा। आणि आम्ही एक 10-12 मुली तिथे अभ्यास करायचो। परीक्षा जेव्हा आली त्यावेळेस असेच मुलींच्यात भांडणं व्हायची, तशी भांडणं झाली आणि माझी अख्खी वही नोट्स असलेली एका मुलीने फाडून टाकली आणि 3 दिवसावर परीक्षा, कारण परीक्षेसाठीच आम्ही तिथे 15 दिवस आधी आम्हाला ती रूम मिळायच्या। मला काहीच कळलं नाही। मी बाईंकडे गेले दुसऱ्या दिवशी, मला खूप रडू येत होतं। मी म्हटलं की माझी वही फाडली वगैरे, मला काही सुधरत नव्हतं। तपस्वी बाईंनी मला त्यावेळेस एक गोष्ट सांगितली की तू रडतेस काय, तुझ्याकडे 3 दिवस आहेत, 3 दिवसामध्ये परत नव्याने वही लिहून काढ, तुझी उजळणी पण होईल आणि तुला ह्या वेळेस पहिला नंबर तर येईल, पण अजून चांगले मार्क्स मिळतील। आणि ते शब्द माझ्या इतके डोक्यात राहिले की माहित नाही, लहानपणी आपण असं म्हणतो की मन जे असतं आपलं ते खूप कोवळं असतं आणि त्यावेळेस जी जडणघडण होते ती आयुष्यभर टिकते। त्यामुळे तेव्हा असं झालं की कुठलाही प्रसंग आला, कुठलंही संकट आलं तर लोक पहिल्यांदा काय असतं की मानसिकता अशी असते की अरे माझ्यावरच काय हे आलं, मग रड झोड काय जे की मलाच देवाने असं काय केलं वगैरे, तसं कधी पण आमच्या माइंडमध्ये येत नाही। जेव्हा कुठला पण प्रसंग येतो ना, तर तो दुसऱ्या क्षणाला आपण त्या प्रसंगाला तोंड कसं द्यायचंय असा मन विचार करायला लागतो, किंवा ह्या प्रसंगातनं आपल्याला कसं पुढे जायचंय असं मन विचार करायला लागतो। आणि या सगळ्या गोष्टीमधनं आम्ही बाहेर येत गेलो आणि आज आम्ही ह्या पोझिशनला आहे। आणि दुसरी गोष्ट की कायम माझा धीर जे सांगत असतो की जसं आहे तसं मान्य करा, एक तर ही पहिली गोष्ट। आणि नसीब से ज्यादा आणि वक्त से पहले किसी को कुछ नहीं मिलता है, हे वाक्य हे आयुष्यभर मी सांभाळलं। आणि नेहमी असं वाटतं की आपण वरच्याला बघून बघतो की अरे मला काही मिळालं नाही, पण जेव्हा आपण खालच्या लोकांना बघतो त्यावेळेस संदीप आपल्याला वाटतं की अरे हा देवाने आपल्याला खूप दिलंय। आणि जेव्हा देव देतो तेव्हा आपण म्हणत नाही की अरे तू मला एवढं का दिलं, पण जेव्हा देत नाही तेव्हा मग त्याला जाऊन कोसतो की तू मला का नाही दिलं। तर हे पण आपली वृत्ती आहे। क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या वतीने खूप वर्ष क्रिएटिव्ह फाउंडेशन याच्यामध्ये काम करते आणि खूप मदत
खूप वेगळ्या वेगळ्या संस्थांना, सामाजिक संस्थांना क्रिएटिव्ह फाउंडेशनतर्फे होते. त्याचे जे संस्थापक आहेत संदीपजी खर्डेकर आणि मंजुश्री खर्डेकर, माझा भाऊ आहे आणि त्यांनी आज हा घरगुती कार्यक्रम इथे ठेवला. या संस्थांना आम्ही आज ही मदत दिलेली आहे. संदेश असा आहे की ज्यावेळेस आपल्या हातामध्ये जास्तीचा काही गोष्टी येतात तेव्हा आपल्याला जास्तीचं देतो, तर समाजामध्ये अशा वर्गाला ज्यांना काही मिळत नाही त्यांना आपण ते जास्तीचं थोडंसं सर्क्युलेट केलं पाहिजे, दिलं पाहिजे. हा संदेश आम्ही नेहमीच पुढच्या पिढीला देतो. कारण समजा आम्ही मुलांना ज्या स्कॉलरशिप देतो, उद्या ते मोठे झाले तर त्यांनी पण अशीच अजून 100 मुलांना ते मदत करावी, तरच आपल्याला हा आपला समाजाचा बॅलन्स टिकतो. खूप आनंदाचा क्षण आहे आणि आपल्या शिक्षिकेकडनं आपलं कौतुक व्हावं. ज्यांनी आपल्याला लहानपणी घडवलं त्यांच्याकडनं जे कौतुक होतं ते मला असं वाटतं की फार मोठा कौतुकाचा भाग आहे, मोठा क्षण आहे तो माझ्या आयुष्यात.